पुणे महानगरपालिकेचा निवडणूक निकाल हा 57 देशातील नागरिकांनी ऑनलाईन पाहिलेला आहे। महानगरपालिकेचा निवडणूक निकाल ऑनलाईन पाहण्याची सुविधा देणारी पुणे महानगरपालिका ही पहिली ठरली आणि 41 लाख नागरिकांनी हा निकाल पाहिलेला आहे। 7 लाख नागरिकांनी या ऑनलाईन पेजला भेट दिली आहे। सलग सुट्ट्यांमुळे विमान आणि ट्रॅव्हल्सचं तिकीट महागलंय। पुण्याहून दिल्ली, गोवा, जयपूर, वाराणसी, उदयपूरकडे जाणाऱ्या विमानांची मागणी वाढली आहे, तर पुण्यामधून विदर्भ, मराठवाड्यामध्ये जाणाऱ्या खासगी बसचं तिकीट दरही वाढलंय। रेल्वेचं आरक्षणही फुल झालंय। प्रवाशांना तिकीट दरवाढीचा फटका बसणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी आता चढाओढ सुरू झाली। यंदा महापालिकेतल्या स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 10 एवढी करण्यात आली आहे। महापालिकेच्या 128 जागांपैकी भाजपनं 84, राष्ट्रवादीनं 37, शिवसेनेनं एका जागेवर विजय मिळवलाय आणि त्यामुळे संख्याबळानुसार भाजपच्या 7 जणांना तर राष्ट्रवादीकडून 3 स्वीकृत नगरसेवक होण्याची संधी मिळणार आहे। पिंपरी चिंचवडमधल्या पिंपळे सौदागर परिसरातल्या लिनियर गार्डनमध्ये बहुतांश भाग हा वीज पुरवठा कमी आहे, तर लिनियर गार्डनचा अर्ध्याहून अधिक भाग हा अंधारात असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते। त्यामुळे लिनियर गार्डनचा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये थंडी पुन्हा एकदा परतली आहे। शहरातल्या किमान तापमानामध्ये 3 अंशांची घट झाली आहे आणि गेल्या आठवड्यामध्ये किमान तापमान 19 डिग्री सेल्सिअसवर पोहोचलेलं होतं। आता हे तापमान 16 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली उतरलं आहे। एसटी महामंडळाच्या 772 बस महानगरपालिका निवडणुकीत वापरण्यात आल्या आणि त्यातून महामंडळाला 2,13,61,000 रुपयांचा महसूल मिळाला आहे। निवडणूक काळामध्ये मतदान केंद्रांवर साहित्य सुरक्षित पोहोचवणं, अधिकारी कर्मचाऱ्यांची वेळेत ने-आण करणं आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ही बस सुविधा उपलब्ध केली होती। नाशिकच्या सिन्नरमधल्या एका नामांकित खासगी शाळेतील शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला। या प्रकरणात सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। विद्यार्थिनीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलाय। शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेत वाटाघाटी तेजीत सुरू आहेत। मुंबईत भाजपला पाठिंब्याच्या बदल्यात नाशिकमध्ये सेनेला सत्तेत वाटा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। नाशिकमध्ये भाजपनं स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा केलाय, मात्र तरी देखील मुंबईतील पाठिंब्यासाठी नाशिकमध्ये भाजप तडजोड करणार असल्याचे संकेत मिळतात। संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी युती आणि आघाडीचं चित्र स्पष्ट झालंय। युतीमध्ये शिवसेना भाजप एकत्र असणार आहे, तर आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना युबीटी सोबत वंचित बहुजन आघाडी देखील आलेली आहे। त्यामुळे संभाजीनगरमध्ये युती विरुद्ध आघाडी विरुद्ध MIM अशी लढत होणार आहे आणि यासाठी सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी आता धावाधाव होतीये। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये एका बटाटा व्यापाऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं। सावकाराच्या जाचाला कंटाळून शेख करीम शेख चुन्नू यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं। टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी करीम यांनी मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यात पैशासाठी त्रास दिला जात असल्याचा आरोप केला। या प्रकरणामध्ये 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला।